सहलीला जायचा जायचा सहलीला. ओके बाय. ऑलमोस्ट 4:30 अँड लुक ॲट द दादर स्टेशन. असं वाटतंय की बाप रे. माझी पुणेकर बायको सकाळचा हा दृश्य पाहून खूपच शॉकमध्ये होती. का तर एवढी गर्दी, ती पण सकाळचे 4 वाजता. हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे कवेश. आणि मॉर्निंगचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आलेलो आहोत दादर स्टॉप स्टेशनला. आणि कशासाठी ग कवी, आपण कुठे चाललोय फिरायला? दिस इज आवर ॲनिव्हर्सरी. विश अस इन कमेंट. माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. आम्ही नक्की कुठे चाललोय कोकणात, तर बघत राहा शेवटपर्यंत. स्टे ट्यून मित्रांनो. पर आता ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे, तर आम्ही चाललेलो आहोत कुठल्या वंदे भारतनी. तर त्याच्यामध्ये तर त्याचा एक्सपिरियन्स जो असणार आहे तो तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. आणि आपली जी ट्रिप असणार आहे ती अराउंड 3 डेजची आहे. तर बघूया, आयटनरी पण बनवूया आपण एकदम शेवटमध्ये. तर प्रत्येक दिवशी काय 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 आम्ही ऍक्टिव्हिटी करणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. तो स्टे ट्यून. आमची ट्रेन आता लागलेलीच आहे, सो आम्हाला ते बघायचंय पटकन आपल्याला कुठे कुठे जायचंय. लागली म्हणजे ते बोर्डवरती लागली आहे, अजून इथे पटरीला लागायची. ओके, सो वंदे भारतनी चाललोय आम्ही. बघत राहू पुढे. कवीला सरप्राईज देण्याच्या चक्करमध्ये मी विसरूनच गेलो की आमची बोगी कुठे येणार आहे. मग काय धावधाव पलपल. फायनली आम्ही खूप जास्त चालून इथे पोहोचलोय आता. आपलं सीट कुठलं आहे. कसा मस्त ऊन पण आलंय आपल्या तोंडात. भारी वाटतंय ना. एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल होतं, कारण की आज फर्स्ट टाइम आम्ही वंदे भारत एक्सप्रेसने कोकणाला ट्रॅव्हल करत आहोत. युजली गावी जायचं म्हटलं की आम्ही कारने ट्रॅव्हल करतो, पण या टायमाला ट्रेन जर्नी एक्सपिरियन्स करायचं होतं. कसं दुकान खाली होली सीझन मुळे तिकीट मिळणं खूपच टफ होता. बट लास्ट मोमेंटला मेक माय ट्रिपवरून बुकिंग केली, बट ऑब्व्हियसली थोडी कॉस्टलीच पडली. सनराईज होत आहे मॉर्निंग मध्ये, भारी वाटतंय एकदम. आणि आपला तेजस एक्सपिरियन्स हेच वंदे भारत. माहिती नाही काय झालं, नुसतं तेजस आठवण येते. माझा मित्र होता तेजस, होता म्हणजे आहे अजून पण. चला आता ब्रेकफास्ट आलेला आहे. आणि ब्रेकफास्ट मध्ये काय आहे, व्हॉट इज दॅट कवी? काय फ्राईज? ऑमलेटच आहे. ऑमलेट आणि फ्राईज आहे. आणि ते आहे काय, ते काय आहे, ते काय? आणि हे काय आहे? कटलेट आणि सँडविच. कटलेट मध्ये भरून खायसाठी का? बटर ब्रेड. ब्रेड ऑमलेट. ओके, मस्त मजा येणार आहे. आणि इकडे अजून डिप पण आहे, अमूलचा बटा. चला बघूया. ब्रेकफास्टसाठी आम्ही नॉनव्हेज ऑप्शन मागवला, ज्याची प्राइस होती 120 रुपीज. प्लेटमध्ये फ्राईज, ऑमलेट विथ वेजीस, कटलेट, ब्रेड जॅम, बटर आणि मफिन होतं. क्वालिटी अँड क्वांटिटी दोन्ही खूप चांगली होती. तर हे अशा प्रकारे आहे बघा. आणि मस्त आहे, ऑमलेट मस्त आहे. ओके, बटर जॅम खा रहे मित्रांनो. आता व्हेज ऑप्शन पण अवेलेबल आहेत, त्यात ऑमलेटच्या ऐवजी पोहे किंवा उपमा मिळतं. बाकी सगळं सेम. हे आपलं हे कुठे आहे? कॅडबरीचा केक कापून टाका, कॅडबरीने संपवलं. प्रत्येक सीटवर वॉटर बॉटल्स आणि न्यूजपेपर पण ऑलरेडी दिलेले होते. ओव्हरऑल वंदे भारतचा ब्रेकफास्ट एक्सपिरियन्स खूपच छान होता. रोज आपण म्हणजे एव्हरी टाइम आपण कारने जातो आणि इकडे ट्रेनमध्ये बघतो की हे ट्रेन आली. आणि आज आपण ट्रेनने जातोय आणि तिकडे होतोय कार आहे. मजा वाटते. तर मित्रांनो खूपच भारी वाटतं. आपण कसं इथे ह्याच्यासाठी आलो होता, हात वॉश करायसाठी आलं. तर म्हटलं की चला तुम्हाला दाखवूनच देऊ
की इथला हे कसं आहे वॉशरूम्स आणि कसं आहे पूर्ण पॅन्ट्री. हां पॅन्ट्री वगैरे पण आहे इथे आणि दरवाजे भारी आहे बघा कसा उघडतात ते दरवाजा. अरे मॅडमचा लॉक झाला बटन दबायचा आणि दरवाजा खुलेगा. तर वैसा आहे अरे हे कुठला खेळाला खेड नाही अजून मानगाव आहे म्हणजे मानगावला पोचणार होती मानगावची नदी. आता आपण आलो आहोत वॉशरूम मध्ये मित्रांनो. आता वॉशरूम दाखवायचा आहे तुम्हाला. वंदे भारतचा मस्त असं स्पेशियस असा वॉशरूम आहे आणि हे आपण जो आलेलो आहोत तो आहे इंडियन वॉशरूम. ह्याच्यामध्ये एक खास बात येते की इथे फ्लशसाठी इथे एक बटन दिलेलं आहे. बटन नाही सब ग्रीन कलर असेल याचं दाबायचं त्याचं पाणी जातो आणि आवाज बघा कसा येतो झोपत जातो पाणी आतमध्ये आणि परत ते भरतं. हे ते सिस्टम आहे. हे वेस्टर्न वॉशरूम भारी आहे स्पेशियस पण आहे भारी वाटतं आणि तिथं सेम सिस्टम इथं हे असं असा फ्लश होतं आणि मग चोकून जातं एकदम पास्कन आतमध्ये जातं खूप जोरात आवाज येत आहे. हे बघा झोपकन गेलं आणि परत त्यामध्ये पाणी भरतं. चलो आता इथनं कसं जायचं आहे ते दाखवणार होतं आपली कवी. अरे खाली बघून मला बोगी म्हणणार आणि इथे पॅन्ट्री सिस्टम आहे भाई 6 मस्त. तिथनं जेवण बिवण मस्त गरम आणि हे बघा हा गेट कसा खुलतो तो ऑटोमॅटिक खुलणारा गेट होता तो मस्त पण चालू होतो. आपली सीट कुठं आहे तर ही आहे आपली सीट इथे. येस मस्त असं स्पेस बीस आहे भारी वाटतं एकदम खतरनाक. कोणीतरी झोपलंय पहिले ते मी काही झोपणार नाही आणि आता घोरतायत गाईस. घोरो कंपनी लेट आणि मस्त असा एक व्ह्यू आम्ही मिस केला आहे. हे बघा इथे आम्ही दिसतो. आवाज तर जाणार नाही तुझा. वेलकम टू द चॅनल. फायनली आम्ही पोहोचलो आहोत रत्नागिरीला. 10:30 वाजलेत. ॲक्च्युली खूप फास्ट ट्रेन होती बट जरा स्लो झाली थांबत सगळीकडे. आणि भारतीय रेल्वे वांगडा प्रवास केल्याबद्दल धन्यवाद असं बोलतात ते. आणि आता आम्ही आलो आहोत रत्नागिरी. वी आर जस्ट 1 hour अवे फ्रॉम आवर डेस्टिनेशन. चलो मग मिळते. हे बघा रत्नागिरी. पावसाळ्यात काय मस्त दिसत असेल. आत्ताच एवढ्या गरमीमध्ये हे असं एकदम नदी बघा ना दिसते. निमुळती खाली होत आली आहे बट आत्ताच आपण ग्रीनरी बघा केवढी आहे तर ती थंडीत आली. पावसात काय दिसत असेल असं मला मजा वाटते त्यांच्याकडे कॅमेरा फिरवायला. बाय वी आर इन बुलढाणा. ऑलरेडी झालेलं आहे 1 तास लेट ट्रेन आणि आम्ही बोर होतोय म्हणून आम्ही फिरतोय आता पूर्ण ट्रेनमध्ये आहे ना का कवी. ह्या ट्रिपमधला एक स्मॉल सरप्राईज म्हणजे कवीला अजूनही माहीत नाही आहे की कोकणामध्ये आम्ही एक्झॅक्टली कुठे स्टे करणार आहोत. तिला वाटते आपण मालवणला चाललो आहोत पण एक्झॅक्ट प्लेस अजूनही सिक्रेट आहे. सो लेट्स सी तिचा रिॲक्शन कसा होणार आहे. आमची तिकीट संपली आहे. इट्स टाइम टू बाय काढा सगळे जेवण. Me and my partner is flying in the plane. Okay guys, उतरने का टाइम हो गया है. आम्ही कणकवली स्टेशनला उतरणार आहोत. आम्ही पोचलो होतो आता कणकवलीला. मस्तपैकी उतरलोय आणि आता जाऊ पुढे. इथे आम्ही जी गाडी रेंटल घेतली आहे फॉर नेक्स्ट सम डेज ती आता आली आम्हाला. आणि हे बघा एक मस्त असं कणकवली रेल्वे स्टेशन.
आणि मस्त इकडे लोकांची जी म्हणजे मालवणी भाषा आहे ती कानावर पडते. बाहेर उभं राहतंस माका बघतंस आणि पळतंस. सॉरी ऐकली तर मला ओरडते. ठीक आहे चला, आपल्याला भेटली आपली गाडी. रेंटल स्कूटीचे प्राइजेस 400 आणि अगर बाईक हवी असली तर 500 to 1000 मॉडेल अनुसार तुम्हाला पर डे आता आम्ही पडतं. एकदमच जुगाडच्या ह्याच्यामध्ये लागलोय. ॲक्च्युली आम्ही आधी स्कूटी सांगितलेली पण ती स्कूटी आम्हाला काही भेटलीच नाही, ती कॅन्सल झाली. आणि आता ही आम्हाला बाईक भेटली तर आम्ही बाईक कशा ठेवणार यार. आम्ही ॲक्च्युली स्कूटी प्रीबुक केली होती कारण लगेज कॅरी करायला आणि लोकल ट्रॅव्हलसाठी आपल्याला स्कूटी खूप कन्व्हिनियंट असते. पण काही रिझनमुळे आम्हाला स्कूटी नाही मिळाली. इन्स्टेड आम्हाला एक मस्त ऑफ रोड बाईक मिळाली आणि माझा एक्साइटमेंट खूपच हवेमध्ये होता. मी ऑलरेडी बंजी कॉर्ड कॅरी केला होता लगेज टाय करण्यासाठी. अँड दिस वॉज माय फर्स्ट टाइम रायडिंग अ बाईक विथ माय वाईफ, माझी कवी. जे रेंटल बाईकच्या भेटतात त्या मात्र मालवण भेटतात, पण आता आम्हाला एक कणकवली थ्रू भेटली आहे. बट तो जरा येस त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. आणि कशी वाटली जरा सेटिंग बघा, फुल ऑन बायकर विल ॲडजस्ट. आता बघू कसं होतंय, बसेल ना. ठीक आहे चला ओके. तर बघूयात मस्त कोकणातले आडवे तिडवे रस्ते वळणाचे. ओके आर यू रेडी? ओके बाय. ऐसे रखे वीडियो. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. एक असं खतरनाक रोड आलाय ऑफ रोडिंग वाला पूर्ण. तिथे यांनी मला उतरवलं, बोलले भाई तू उतर जा. बोली कभी तू उतर जा, तू चल के या, मी जाता हूँ. मी कसं अशी खडी बिडी पण आहे, स्लीप वगैरे होण्याचे चान्सेस आहेत. सो चला बघूयात रस्ता आहे की नाही. रस्ता खूपच डेंजर आहे बाबा. कुठल्या रस्त्याने हा गुगल मॅप दाखवतं माहीत नाही. जाऊ दे, त्यांची ऑफ रोडिंगची विश पूर्ण होतीये. गुड गुड गुड. येस. आणि मला चालत जायला लागते. पाठीमागे एक काका आहेत, त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. लेट्स गो. हो नो, कशी आणली तुम्ही इथे गाडी? हो माय गॉड. आणि कोणती नदी आहे त्याला एवढं पाणी आहे पावसाळ्यात उन्हाळ्यात सुद्धा? कर्ली नदी. अच्छा हिचाच आणि समुद्राचा संगम होतो का एका पॉइंटवरती? आणि काही क्षणापूर्वी जो सरप्राईज होता तो झाला आहे रिव्हील, कारण की माझी कवी वेटच करू शकत नाही. अँड सरप्राईज इज नेव्हर सरप्राईज फॉर माय कवी. आम्ही चाललो आहोत न्यूतीला. सो स्टे ट्यून मित्रांनो. न्यूती इज रिअल हेवन. आणि जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भाई भैया आने का नाम ही नहीं ले रहा है. हे बघा पाणी दिसलं खाली. तुम्ही पुढे बघा. तुम्ही दिसलं ना हे काय इथे लोकांनी पास केलं. आता वॉकमध्ये पण ऑफ रोडिंग करतच आम्हाला स्टेपर्यंत जावं लागणार आहे. लवकरच रस्ता होईल. आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो. बघा कुठे गाडी लावते आपण. आणि गाडी आपली इकडे वरती पार्क आहे आणि खाली मस्त व्ह्यू असणार आहे. लोकेशन एकदम बेस्ट आहे. फक्त यायला जरासा थोडासा त्रास झाला आम्हाला गाडीवरून. बट द व्ह्यू इज, ते व्ह्यू बघितल्यावरती जो आहे थकवा होता तो सगळा निघून जाईल. पण आपण हां बघतीये मी, खालीच बघतीये. स्वर्गापेक्षा
तर मित्रांनो आता आम्ही फुल ऑन रेडी झालेलो आहोत, फ्रेश झालेलो आहोत आणि खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा. तर हा व्लॉग आपण इथे एंड करत आहोत आणि करूया नवीन व्लॉग सुरू. तोपर्यंत लव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम्स. बाय.